सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आजच्या पाठामध्ये वाक्य रूपांतर हे घेणार आहोत. हा व्याकरणामधील एक पाठ आहे वाक्य रूपांतर. प्रश्नपत्रिकेमध्ये या पाठावरती किंवा या टॉपिक वरती 3 ते 4 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. तर या पाठामध्ये आपण पाहू की वाक्य म्हणजे काय, वाक्याचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि वाक्याचे रूपांतर कसे केले जातात. कारण हा व्याकरणासाठी किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेमधील खूप महत्वाचा असा प्रश्न येतो किंवा खूप महत्वाचे असे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. तर आपण सुरुवात करूया वाक्य रूपांतर. सर्वप्रथम पाहू वाक्य म्हणजे काय. शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. तर शब्दाच्या अर्थपूर्ण समूह, आता आपण कोणतंही एखादं वाक्य वगैरे घेतलं पण त्यातून काही अर्थच निघत नसेल, त्यातून काही बोधच निघत नसेल, तर त्याला आपण काही वाक्य असे म्हणू शकत नाही. पण त्या वाक्यातून काहीतरी अर्थ निघतो, काहीतरी बोध निघतो, त्या शब्दाच्या समूहालाच आपण काय बोलणार आहे, वाक्य बोलणार आहे. जसं की आता मी वर्गामध्ये गेलो आणि बोललो, सर्व मुलांनी अभ्यासाला सुरुवात करा. तर ह्यातून काहीतरी बोध निघतो किंवा ह्यातून काहीतरी अर्थ निघतो. पण हे जे वाक्य आहे, जर मी असं बोललो, मुलांनो अभ्यास करा, कधी, कशाला, हे जर वाक्य जर मी बोललो तर त्यातून काही बोध निघत नाही किंवा त्यातून काही अर्थ निघत नाही. मग ते आपण वाक्य असे बोलणार नाही. तर वाक्य म्हणजे शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. नंतरचा वाक्याचे प्रकार. आपण आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले विचार वेगळ्या रूपाने व्यक्त करत असतो. कधी विचार प्रश्न रूपात असतात, तर कधी साध्या वाक्यात असतात, तर कधी मनातील भावना, आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या रूपात असतात. यावरून वाक्याचे प्रकार तयार होतात. आता वाक्याचे प्रकार कसे पाडले जातात, जेव्हा आपण एक दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधतो किंवा एका समूहाशी संवाद साधतो, तेव्हा आपण काय करतो, आपले भाव जे असतात, भाव आपण काय करतो, तो वाक्यानुसार बदलत असतो. त्या भावामध्ये काय असतं, कधी कधी दुःख आपण प्रकट करतो, कधी कधी आपण आपले जे दुःख असेल किंवा सुख असेल ते आपण प्रकट करतो. लोकांना काही विनंती करायची असेल ते आपण प्रकट करतो. कुणाला आज्ञा करायची असेल तर ते आपण प्रकट करतो. कोणाला काही प्रश्न विचारतो आपण, तर कधी कधी आपण काहीतरी वेगळे आपण उद्गार काढत असतो किंवा आश्चर्यकारक आपल्या काय करत असतो, भावना दर्शवत असतो. तर ह्या सगळ्या बोलण्याच्या रूपावरून, हे काही सगळे वेगवेगळे रूप आहेत, ह्या सगळ्या रूपावरून काय केले, ते वाक्याचे काही प्रकार पाडलेले. तर ते पाहू वाक्याचे प्रकार कोणते. तर एकूण वाक्याचे 4 प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य, ज्याला आपण विधानार्थक वाक्य बोलू शकतो. प्रश्नार्थी, प्रश्नार्थक वाक्य. उद्गारार्थी, उद्गारार्थक वाक्य. आज्ञार्थी, आज्ञार्थक वाक्य. तर असे वाक्य जे काय आपण वेगळ्या भावामध्ये बोलत असतो, वेगळ्या रूपामध्ये बोलत असतो, तेव्हा हे वाक्याचे काय पडतात, ते मुख्य 4 प्रकार पडतात. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी वाक्य. आता आपण समजून घेऊ की विधानार्थी वाक्य म्हणजे काय, प्रश्नार्थी म्हणजे काय, उद्गारार्थी म्हणजे काय आणि आज्ञार्थी म्हणजे काय. सर्वप्रथम विधानार्थी किंवा विधानार्थक वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधान केले असते म्हणजे त्यामध्ये आपण काही बोलतो किंवा आपण काहीतरी समोरच्या व्यक्ती संवाद साधतो. आपण काय करतो, एक विधान करतो. विधान करतो म्हणजे त्यामध्ये काही प्रश्न नसतात, त्यामध्ये काही भावना नसतात, त्यामध्ये काही दुःख नसतात, काही सुख नसतात किंवा कोणत्या प्रकारचे त्यामध्ये इमोशन असतात. सर्व फक्त एक आपण काय करतो, एक विधान करतो आणि सोडून देतो. आपल्याला आपण समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा करत नाही. समोरच्याकडून कोणत्याही प्रकारची आपण सिंपतीची किंवा आपण कसल्याही प्रकारची भावनाची काय करत नाही, आपण अपेक्षा करत नाही. तर तेव्हा ते काय होतात, हे वाक्य विधानार्थी वाक्य होऊन जातं. जसं माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. आता हे जर 3 वाक्य पाहिले, या 3 वाक्यातून काय होतं, ते आपण समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा करत नाही किंवा कोणत्या भावनेची अपेक्षा आपण करत नाही. तर ह्याला काय बोलतो आपण, हे विधानार्थी वाक्य असे बोलतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त एक विधान केलेलं आहे. नंतर असेल प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य.
ज्या वाक्यात प्रश्न विचारला असतो त्यात प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे हे विरामचिन्ह वापरलेले असते. तर प्रश्नार्थी चिन्ह सर्वात सोपं. ह्याच्यामध्ये समोरच्याला आपण काय करतो, जेव्हा काही संवाद साधत असतो, एका समूहाशी संवाद साधतो किंवा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो, त्यावेळी आपण काय करतो, समोरच्याला प्रश्न विचारतो किंवा समोरच्याकडून प्रश्नाची अपेक्षा करतो, उत्तराची अपेक्षा करतो. त्यालाच आपण काय बोलतो, प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य. समोरच्या व्यक्तीकडून आपण कशाची अपेक्षा करतोय, ते उत्तराची अपेक्षा करतोय. उदाहरणार्थ, तू मुंबईला केव्हा जाणार आहेस, किंवा मी घरात येऊ का, किंवा आपण यांना पाहिलत का, किंवा माझ्यासाठी काही पत्र आहे का, किंवा मला यातून कोण बाहेर काढेल. हे जे पाच वाक्य पाहिले आपण, किंवा पाच प्रश्नार्थक वाक्य पाहिले, यातून आपल्याला काय करतोय, समोरच्या व्यक्तीकडून आपण काय करतोय, उत्तराची अपेक्षा करतोय. त्यामुळे त्याला काय बोलतं, ते प्रश्नार्थिक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य. नंतर तिसरा असेल उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारार्थक वाक्य. ज्या वाक्यात भावनाचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरलेले असते. आता उद्गारार्थी म्हणजे आपण ह्या भावनेचा उद्गार काढतो. भावनेचा उद्गार काढतो म्हणजे आपण काय करतो, आश्चर्य व्यक्त करतो. आश्चर्य व्यक्त करतो म्हणजे काय, कोणती एखादी गोष्ट आपण सर्वप्रथम पाहतो, किंवा कोणती गोष्ट आपले एकदम दचकून जाते, किंवा आपण आश्चर्यचकित होतो, त्यावेळेला जे काही उद्गार निघतात त्याला काय बोलतो आपण, उद्गारार्थी वाक्य बोलतो. जसं की, किती सोपी कविता ही, अबब केवढी प्रचंड आगी, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली, ऐक ग किती लागले तुला, बाप रे केवढ्या मोठ्या लाटाया. आता हे जे पाच आपण वाक्य पाहिले, ह्याच्यामध्ये काय केलेत आपण, हे उद्गार काढलेत. म्हणजे आपल्या भावना काय केलेत आपण प्रदर्शित केलेत. म्हणजे सर्वप्रथमच आपण काय करतो यामध्ये, या वाक्यामध्ये जर पाहिलं, किती सोपी कविता आहे, म्हणजे कविता किती सोपी, म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्याला काय मिळालं, ते सोपी कविता मिळाली. म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच आपण काय करतोय, ते सोपी कविता पाहतोय. त्याच्यामुळे आपण काय करतोय, उद्गारार्थ काढतोय किंवा आपल्या भावनेचा उद्गार इथे काढतोय. त्यामुळे याला काय बोलले आपण, उद्गारार्थी वाक्य. चौथा असेल आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थ. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा बोध होतो त्यास वाक्य असे म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या समूहाशी किंवा एखाद्या व्यक्तीशी आपण संवाद साधत असतो, संवाद साधताना आपण काय करत असतो, समोरच्याला आज्ञा करत असतो, हुकूम करत असतो, विनंती करत असतो, प्रार्थना करत असतो, आशीर्वाद देत असतो. म्हणजे जे क्रियापद असेल किंवा क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला समजते की आपण काय आज्ञा करत आहोत, हुकूम देत आहोत, विनंती करत आहोत, किंवा प्रार्थना करतोय, आशीर्वाद देतोय. ह्या गोष्टीचा जेव्हा बोध होत असेल क्रियापदावरून, तर त्याला काय बोलतात आपण, आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थ वाक्य. जसं की, तुझे पुस्तक मला दे, इथे काय केले आपण, आज्ञा केलेली आहे. ज्ञानबा पोटा सोडून शेताच्या बाहेर हो, इथे काय करतोय आपण, दुसऱ्याला हुकूम देतोय. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, इथे काय करतोय आपण, विनंती करतोय. बाबा थळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे, या वाक्यामध्ये आपण काय करतोय, प्रार्थना करतोय. शेवटचा आहे खूप शिक, खूप मोठा हो, इथे आपण काय केलेलं आहे, समोरच्याला आपण काय केलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. त्याच्यामुळे इथे काय झाले, हे आज्ञार्थी वाक्य झालेले आहे. म्हणजे क्रियापदावरून किंवा क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला विनंती, हुकूम, आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद या सर्व गोष्टीचा बोध होतो, तेव्हा त्यास काय बोलतो आपण, आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. तर हे असे आपले काय होते, हे चार वाक्याचे प्रकार होते. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा प्रश्न येतात, तर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, की
दिलेल्या वाक्यावरून वाक्याचा प्रकार ओळखा. म्हणजे तुम्हाला काही वाक्य दिले असतील आणि त्या वाक्यावरून तुम्हाला काय करायचं, वाक्याचे प्रकार ओळखायचे. जसं तो तुम्हाला समजा दिलाय, यश दे, असं जर वाक्य दिलं असेल तर तुम्हाला प्रश्न काय विचारला असणार, खालील दिलेल्या वाक्यात तुम्ही तिथे काय लिहायचे की आज्ञार्थी वाक्य, म्हणजे सोपे आहे, प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जातात. आता पुढचा भाग आहे वाक्याचे रूपांतर. आता हे तर आपण 4 वाक्य पाहिले, पण हे 4 वाक्य जे असतात ह्याचे रूपांतर कसे केले जाते. रूपांतर म्हणजे विधानार्थीचे आज्ञार्थी वाक्यामध्ये, प्रश्नार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये किंवा उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये, की कोणतंही आपण काय करू शकतो, वाक्याचे रूपांतर करू शकतो. पण हे वाक्याचे रूपांतर करताना काही काय करायला लागतं, आपलं नियम पाळावे लागतात, काही कंडिशन्स पाळावे लागतात, तरच ते वाक्याचे रूपांतर काय केले जाते, हे योग्य असे मानले जाते. तर आपण पाहू वाक्याचे रूपांतर म्हणजे काय. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. म्हणजे वाक्य रूपांतर म्हणजे सर्वप्रथम वाक्य रूपांतर म्हणजे काय, वाक्याच्या रचनेत तुम्हाला बदल करायचे, म्हणजे वाक्याच्या रचनेत बदल करायचे म्हणजे त्यामध्ये काय तुम्हाला थोडीशी शब्दांची आलटापालट करायची, पण शब्दाचा अर्थ बदलता कामा नये. ही सगळ्यात मोठी काय कंडिशन असेल किंवा सगळ्यात मोठा नियम असेल, की वाक्य रूपांतर करताना त्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, पण त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. हे काय सर्वात मोठा रूल किंवा आपण ज्याला नियम बोलू शकतो वाक्य रूपांतर करताना, हा सर्वात मोठा नियम आहे की वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. जो काही अर्थ असेल, त्याचं काय मिनिंग असेल, तो मिनिंग कधीच बदलता कामा नये. फक्त आपण काय करू शकतो, हे ज्या रचनेमध्ये बदल करायचा, पण त्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाहीये. तर आता आपण पाहू की वाक्याची वेगळ्या वाक्यामध्ये कशी रूपांतर केली जातात किंवा त्यामध्ये काय काय नियम सांगितले जातात किंवा काही नियम काय असे सांगितले जातात ते पाळावेच लागतात आपल्याला वाक्य रूपांतर करताना. नेहमीच्या व्यवहारात बोलताना आपण अनेक प्रश्न विचारतो, जसे तू कोठे चाललास, तुला किती गुण मिळाले, प्रकृती आता कशी आहे, वगैरे वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरे अपेक्षित असतात. म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. परंतु काही प्रश्न असे असतात की प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले असते. जसे जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले आहे. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, असे त्याचे उत्तर स्पष्ट होते. आता इथे आपल्याला काय करायचं, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी आणि किंवा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी मध्ये करायचंय. आता काही असं आपण प्रश्न विचारतो किंवा जेव्हा एखाद्या व्यक्ती संवाद साधतो, आपण काय प्रश्न विचारल्यानंतर आपण समोरच्याकडून काय करतोय, उत्तराची अपेक्षा करतोय. पण काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नामध्ये तुमचे काय केलेले असतात, ते उत्तर दडलेले असते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही प्रश्नार्थी वाक्याचं तुम्ही कशामध्ये जर रूपांतर करता, तर तो पूर्ण वाक्य तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, समजून घ्यायचं आहे. समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही रचना बदल करायचंय का, रचना बदल थोडासा इकडे तिकडे करायचंय, पण त्या प्रश्नार्थी वाक्याचा जराही अर्थ बदलता कामा नये. आता ह्याच्यामध्ये एक टिप सांगितलेली आहे किंवा एक सर्वात महत्वाचा रूल असतो, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे आणि प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे उत्तर म्हणून विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवावे. आता हा सगळ्यात महत्वाचा नियम मानला जातो किंवा सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणजे प्रश्न हा जर होकारार्थी असेल तर त्याचं येणारं विधानार्थी वाक्य हे काय असलं पाहिजे, हे नकारार्थीच असलं पाहिजे. या उलट प्रश्न हा नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य करताना ते कसं झालं पाहिजे, ते होकारार्थीच झालं पाहिजे.
म्हणजे नकारार्थीचं काय केलं पाहिजे तुम्हाला, होकारार्थी, आणि होकारार्थीचं काय केलं पाहिजे तुम्हाला, नकारार्थी केलं पाहिजे. तर हा महत्वाचा नियम आहे, महत्वाची कंडिशन आहे, ते आपण लक्षात ठेवूनच आपल्याला काय करायचं, वाक्याचे रूपांतर करायचे. काही उदाहरणं पाहू आपण ह्याची. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात. उदाहरणार्थ, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, विधानार्थी करा. आता ह्या प्रश्नाचे तुम्हाला काय करायचे, ते विधानार्थी करायचे. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, तर विधानार्थीचं कसं येणार, आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. म्हणजे बघा प्रश्नामध्येच काय कळलेलं आहे, उत्तर दडलेलं आहे, आणि उत्तर दडलेले त्याच्यामुळेच आपल्याला काय करतात, हे विधानार्थी वाक्य करता येतात. आता वरचं काय जर असेल, वरचं काय, हा होकारार्थ म्हणजे प्रश्नार्थी वाक्य जर असेल बघितलं तुम्ही, तर ते काय होकारार्थ. पण तुम्ही जे विधानार्थी वाक्य करता तेव्हा ते कसं असलं पाहिजे, हे नकारार्थी मध्येच आलं पाहिजे. जसं की आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. दुसरा असेल, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. या वाक्याचं काय करायचं तुम्हाला, प्रश्नार्थी करायचं. विमान प्रवास कोणाला आवडत नाही. तिसरा असेल, फुकट दिले तर कोण नको म्हणेल. त्याचे विधानार्थी काय येईल, फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही, फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. चौथा असेल, मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे. त्याचं प्रश्नार्थी करायचंय, मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का. पाचवा असेल, अपमान केल्यास कोणालाही राग येत नाही. त्याचं काय करायचं तुम्हाला, विधानार्थी करायचं. अपमान केल्यास कोणालाही राग येतो. जेव्हा तुम्ही प्रश्नार्थीचं विधानार्थी करा, थोडस तुम्हाला इथे काय हार्ड जाईल किंवा तुम्हाला थोडस अवघड जाईल, पण तुम्ही जेवढ्यात जास्त वाक्यांचं काय करा, तुम्ही सराव करणार आहात, सराव केल्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे, हे जास्तीत जास्त सोडवता येणार आहेत. पुढचा असेल, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. जसं एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतो. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ते स्पष्ट करावे. ह्याच्यामध्ये पण काही रूल सांगितले, काही नियम सांगितले. त्यामध्ये नियम काय सांगितलेले, की उद्गारार्थी वाक्य, सर्वप्रथम उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, की आपण एखाद्या गोष्टीतील काय करतोय, आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा वेगवेगळ्या भावना, तीव्र इच्छा आपण काय करतोय, व्यक्त करतोय. पण जेव्हा तुम्ही विधानार्थी वाक्य करता, त्याची विपुलता जी असेल, विपुलता काय करायची तुम्हाला, व्यक्त करायचे विधानार्थी वाक्य करताना. म्हणजे उद्गारार्थी वाक्य जेव्हा विधानार्थी वाक्य करतो आपण, तेव्हा त्याची विपुलता जी असेल, विपुलता म्हणजे वाक्यामध्ये काय दर्शवलेलं आहे, वाक्यामध्ये नेमकं काय दर्शवायचं, आनंद दर्शवायचा आहे, दुःख दर्शवायचं आहे, राग दर्शवायचा आहे, की आश्चर्य दर्शवायचं, ही विपुलता तुम्हाला काय करायची, त्या वाक्यामध्ये स्पष्ट करायची आहे. ती जोपर्यंत तुम्ही स्पष्ट करत नाही, तोपर्यंत तुमचं ते विधानार्थी वाक्य होत नाही. तर याची काही उदाहरणं पाहू, की प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिलं उदाहरण, किती सुंदर दृश्य आहे ते, याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. ते दृश्य फार सुंदर आहे. दुसरा असेल, या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. याचं उद्गारार्थी करायचे वाक्य, किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. आता या दोन्ही वाक्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, दोन्ही वाक्यामध्ये काय केलंय, ते रचना बदल केले. रचना बदल केलेला म्हणजे यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, ते थोडेसे शब्द इकडे तिकडे केलेत, पण त्याचा अर्थ जो असेल, त्याचा जो मिनिंग जो असेल, मिनिंग त्यांनी काय केलेलं आहे, चेंज केलेला दिसत नाही. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची शब्द पालट केले किंवा शब्द इकडे तिकडे केले आहेत, रचना बदललेली आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे, मिनिंग बदललेला दिसत नाही. तिसरा, केवढी उंच इमारती, याचं काय करायचं तुम्हाला, विधानार्थी करायचे. ही इमारत खूप उंच आहे. चौथा असेल, डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात होते. याचं काय करायचं तुम्हाला, उद्गारार्थी करायचे. केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम,
म्हणजे इथं काय केलेत, आश्चर्य व्यक्त केलंय किंवा एक उद्गार काढले, आपल्या भावना काय केल्या प्रदर्शित केलेले. पाचवा असेल, किती छान आहे तुमचे घर. इथं काय करायचं तुम्हाला, विधानार्थ. तुमचे घर अतिशय छान आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की विधान करतोय याचा अर्थ काय करतोय आपण, ते एक वाक्य बोलतोय आणि ते वाक्यानंतर वाक्यामध्ये आपण आश्चर्य व्यक्त करत नाही, कोणती भावना व्यक्त करत नाही, प्रश्न विचारत नाही, काही नाही करत. आपण फक्त काय करतोय, एक विधान करतोय बस. म्हणजे तुम्ही जेव्हा कोणते प्रश्नार्थी वाक्य असेल किंवा आज्ञार्थी वाक्य असेल, जेव्हा तुम्ही तिथे विधानार्थी वाक्य करता, तेव्हा तुम्हाला काय करायचं की फक्त तुम्हाला ते विधान करून सोडून द्यायचे, त्याच्यातून कोणती अपेक्षा आली नाही पाहिजे. आता बघा, पाचवाच एक सांगितलं, उद्गारार्थी वाक्य. किती दिले, किती उद्गारार्थी वाक्य, किती छान आहे तुमचे घर. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही काय केलं, आश्चर्य व्यक्त केलं, तुमची भावना व्यक्त केली. पण हेच जर वाक्य तुम्ही जर पाहिलं विधानार्थी वाक्य मध्ये जर केलं, तर काय येणार आहे, तुमचे घर अतिशय छान आहे. यातून आपण काही आश्चर्य व्यक्त केलं का, यातून काही आपण कोणता प्रश्न वगैरे विचारला का, नाही, फक्त एक विधान केलं, तुमचे घर अतिशय छान आहे. पुढचा असेल, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. परस्पर रूपांतर म्हणजे आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये कसं त्याचं रूपांतर करू शकतो. वरवर पाहता आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदातून आज्ञा, हुकूम व्यक्त झालेला असला तरी त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. म्हणजे आज्ञातिक वाक्याचं काय सांगितलं तुम्हाला, क्रियापदावरून तुम्हाला काय करतात, ते आज्ञा, हुकूम हे सगळे व्यक्त झाले असतात. त्याचबरोबर सल्ला दिसून येतो, त्यामध्ये सूचना दिसून येतात आपल्याला, विनंती दिसून येतात. तर असे अनेक प्रकारचे भाव काय करतात तुम्हाला, हे क्रियापदावरून दिसून येतात. तर याचं पाहू आपण, याचं कसं परस्पर रूपांतर केले जाते किंवा प्रश्नार्थी वाक्यामध्ये, आज्ञार्थी वाक्यामध्ये कसं याचे रूपांतर केलं जातं. उदाहरणार्थ, पहिला असेल, कर तुला काय करायचंय ते. ह्या वाक्याचं काय करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये हे उद्गारार्थी वाक्य जे असेल, या उद्गारार्थी सॉरी आज्ञार्थी वाक्य जे असेल, या आज्ञार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचं, ते विधानार्थी वाक्य करायचं. तुला काही करण्याची मोकळीक आहे. दुसरा असेल, उगाच भलतेसारखा अर्थ काय काढताय. आता ह्या वाक्याची प्रश्नार्थ वाक्य आहे. या प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला काय करायचं, आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. तर काय ना, उगाच भलतेसारखे अर्थ काढू नका. म्हणजे इथं काय केलंय, त्यात उद्गारार्थी वाक्य जेव्हा आपण बोलतो, त्यामधून क्रियापदावरून तुम्हाला काय व्यक्त झाले पाहिजेत, एक भावना व्यक्त झाली पाहिजे. भावना व्यक्त झाली पाहिजेत म्हणजे कशी, विनंती, सल्ला, हुकूम, आशीर्वाद, प्रार्थना, हे काय झाले पाहिजे, ते भाव प्रदर्शित झाले पाहिजे जेव्हा आपण हे आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करतो. तिसरा असेल, स्वतःला सामर्थ्यवान बनव. हिचं काय करायचं तुम्हाला, हे विधानार्थी करायचे. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. चौथा असेल, आपण कशाला चिंता करता. ह्या प्रश्नार्थी वाक्याचं काय करायचं, विधानार्थी करायचं, आपण चिंता करू नये. पाचवा असेल, पांढरा ढग वरवर जात होता. हिचं काय करायचं तुम्हाला, प्रश्नार्थ करायचं. पांढरा ढग वरवर जात नव्हता का, म्हणजे आता एक तुम्हाला कंडिशन, यामध्ये कंडिशन कोणती, विरामचिन्हाची कंडिशन आहे. समजा तुम्हाला एक विधानार्थी वाक्य दिले आणि विधानार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचं, प्रश्नार्थी वाक्य करायचंय. प्रश्नार्थी वाक्य केल्यानंतर तुम्हाला ते प्रश्नचिन्ह देणे कंपल्सरीच आहेत, किंवा तुम्हाला ते प्रश्नचिन्ह तिथे दर्शवावंच लागणार आहे. जोपर्यंत ते प्रश्नचिन्ह तुम्ही देत नाही, तोपर्यंत ते प्रश्नार्थी वाक्य होणार नाही. तसेच उद्गारार्थी वाक्यच आहे. उद्गारार्थी वाक्य जेव्हा तुम्ही बनवता किंवा त्याचे रूपांतर करता, तेव्हा उद्गारवाचक चिन्ह वापरणं काय तुम्हाला तिथे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे विरामचिन्हाचंही तुम्हाला काय करायचं, ते भान ठेवायचं की विरामचिन्ह आपण कुठे वापरायचे. नाही तर तुम्ही सांगितले की एक प्रश्न दिला आणि सांगितलं की तुम्हाला हे विधानार्थी वाक्याचं तुम्हाला काय करायचं, प्रश्नार्थी करायचे. तुम्ही प्रश्नार्थी केलं, बरोबर केलं सगळं, पण प्रश्नचिन्हच दिलं नाही, तुम्ही विरामचिन्हच वापरलं नाही, तर तुम्हाला तिथे मार्क देता येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट तिथे काय मिळतील, हे 0 मार्क मिळतील. तसंच उद्गारवाचक चिन्हाचा आहे. तुम्ही एखादा उद्गार काढता, तर उद्गार काढल्यानंतर तुम्हाला तिथे
कंपल्सरी तुम्हाला काय करायचं, उद्गारवाचक चिन्ह वापरायचंच आहे. जोपर्यंत तुम्ही उद्गारवाचक चिन्ह वापरत नाही तोपर्यंत ते उद्गारार्थी वाक्य होणार नाही. पुढचं असेल होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. आता वाक्याचे ह्याच्याकडून काय करतात ते दोन आपण सर्व पहिला आपण स्लाइड मध्ये पाहिलं वाक्याचे 4 प्रकार पडतात. विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, आज्ञार्थक वाक्य. पण ह्या वाक्यामध्ये काय असतं, काही वाक्य होकारार्थी असतात, काही वाक्य नकारार्थी असतात. म्हणजे काही वाक्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतो, काहीतरी वाक्यातून तुम्हाला हे निगेटिव्हनेच दिसून येतो. म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये काय बोलतो, होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. आता जेव्हा तुम्ही होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्याचे तुम्ही परस्पर रूपांतर करता तेव्हा काय तुम्हाला काही नियम लक्षात ठेवायचे. तर पहिला नियम काय आहे की होकारार्थी तिचे नकारार्थी किंवा नकारार्थीचे होकारार्थी करताना शक्यतोवर वाक्याचा अर्थ बदलू नये. त्यासाठी विरोधी शब्दाचा वापर करावा. विरोधी शब्दाचा वापर करावा म्हणजे विरुद्धार्थी शब्द जे आपण शिकलो आहोत जास्त वापर करायचा आहे. त्यामुळे काय अर्थ बदलत नाही, वाक्याचा अर्थ तोच राहतो. फक्त तुम्ही काय केले, शब्दाची उलटापालट केलेली आहे. म्हणजे तुम्ही शब्द काय केले ते विरुद्धार्थी शब्द तिथे वापरलेले असतात. त्याच्यामुळे अर्थ तर बदलत नाही, फक्त काय होते तिथे रचनाही बदलून जाते. आता उदाहरण पाहू आपण एक. पहिला असेल मी फार दुःखी आहे. हे काय हे होकारार्थी वाक्य आहे. आता ह्या होकारार्थी वाक्यास तुम्हाला काय करायचं, नकारार्थी करायचं. तर आता सुखीचा विरुद्धार्थी शब्द काय, दुःखी. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ते विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे. जसं मी फार सुखी आहे, त्याचं नकारार्थी काय आहे ना, मी खूप दुःखी आहे किंवा मी दुःखी नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तिथे तुम्ही तिथे काय वापरलं, विरुद्धार्थी शब्द वापरला. विरुद्धार्थी शब्द वापरला असल्यामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलणार, फक्त त्या वाक्याची काय बदलली, रचना बदलली. त्याच्यामुळे शब्द जो असेल वाक्य जे असेल, वाक्य काय केलेलं आहे आपण रूपांतर करताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अर्थ बदलले नाही, कोणत्याही प्रकारचं आपण काय केलेलं नाहीये, त्याच्यामध्ये आपण चेंजेस केलेले दिसून येत नाही. तिसरा असेल बा स्वतः रागीट नव्हता. त्याचं काय करायचं, तुम्हाला होकारार्थी करायचं. त्याचं काय ना, बा स्वतः प्रेमळ होता. रागीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, हा रागीट हा होतो. पुढचा असेल बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट आनंदी नव्हता. आता ह्याचं तुम्हाला काय करायचं, हे होकारार्थी करायचं. होकारार्थी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण काय करत असतो, तिथे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला काय करायचे तिथे वापरायचे आहेत. जसं बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट दुःखी होता. आनंदी शब्दाचा आपण काय केला, हा विरुद्धार्थी शब्द आपण इथे वापरला. त्याच्यामुळे काय केले, ते इथे आपण काय केले, विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. पुढचा असेल या ग्रंथाने या ग्रंथाने मला दूर केले नाही. त्याचं काय करायचं, तुम्हाला होकारार्थी करायचं. या ग्रंथाने मला जवळ केले. पुढचा असेल फुलांनाही मरायचे नसते. त्याचं उत्तर काय येणार, फुलांनाही जगायचे असते. म्हणजे जेव्हा होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचे जेव्हा आपण काय करत असतो, रूपांतर करत असतो, रूपांतर करताना त्या शब्दांचा काय करायचं, मला विरुद्धार्थी शब्द वापरायचे आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द वापरल्यानंतर त्या शब्दाच्या अर्थामध्ये बदल होत नाही, फक्त त्या शब्दाचा काय होतो, रचनेमध्ये बदल होत असतात. तर आपण हे काही शब्दाचे प्रकार पाहिले, आपण शब्दाचे वाक्य रूपांतर कसे करत असतो ते पाहिले. तर आपण परत एकदा हे जे रिव्हिजन घेऊ. आता सर्वप्रथम आपण पाहिलं वाक्य म्हणजे काय. वाक्य म्हणजे काय, शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला आपण काय बोलत असतो, वाक्य असे बोलत असतो. अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, की त्या वाक्यातून काय निघतोय, त्या वाक्यातून काय निघतो, एक अर्थ निघतो किंवा काहीतरी बोध निघतो. त्याच्यामुळे काय बोलतो आपण, त्याला वाक्य असे बोलतो. जर त्या वाक्यातून काय अर्थ किंवा बोध निघत नसेल तर त्याला आपण काय बोलणार नाही,
वाक्य असे बोलणार नाही. आता आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असतो किंवा एखाद्या समूहाशी आपण संवाद साधत असतो, त्यावेळी आपण काय करतो, समोरच्या व्यक्तीला भावना प्रदर्शित करत असतो. आपले दुःख सुख विनंती प्रार्थना जे काय असेल ते भावना तुमचे इमोशन आपण काय करत असतो, प्रदर्शित करत असतो. काही वेळेला आपण समोरच्या व्यक्तीला काय करतो, आपण प्रश्न विचारतो. त्या प्रश्न विचारल्यानंतर आपण समोरच्या व्यक्तीकडून आपण काय करतो, उत्तराची अपेक्षा करतो. तर या सगळ्या रूपावरून किंवा वाक्याच्या रूपावरून काय केले, ते वाक्याचे प्रकार पाडलेले आहेत. कोणते वाक्याचे प्रकार आहेत? 4 वाक्याचे प्रकार आहेत: विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये केवळ काय केलं जातं, ते विधान केलेले असतात. या विधान केलेले असतात त्याच्यामुळे आपण उत्तराची अपेक्षा करत नाही. त्याच्यामध्ये कोणतेही आपण भाव प्रदर्शित करत नाही. त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे दुःख असेल, सुख असेल, विनंती असेल, प्रार्थना असेल, जे काय असेल ते आपण प्रदर्शित करत नाही. त्याच्यामुळे त्याला काय बोलले, ते विधानार्थी वाक्य असे बोललेले आहे. जसे माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. म्हणजे ह्या 2 वाक्यामध्ये काय पाहिलं आपण, फक्त विधान केलंय, बाकी काही नाही. दुसरं असेल प्रश्न. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना समोरच्या व्यक्तीला आपण काय करतो, प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून आपण काय करतो, उत्तराची अपेक्षा करतो. त्या उत्तराच्या अपेक्षावरून काय करतो आपण, हे समोरच्याला प्रश्न विचारत असतो. त्यावेळी ते काय करतात, हे प्रश्नार्थी वाक्य होऊन जातात किंवा प्रश्नार्थक वाक्य होऊन जातात. पण प्रश्नार्थक वाक्य लिहिताना किंवा तुम्ही एखाद्या लिहितो आपण ते वाक्य, त्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला काय वापरायचे, ते प्रश्नचिन्ह वापरायचे आहे. जसं की आपण बाबांना विचारतो, बाबा तुम्ही आज कुठे जाणार आहात? किंवा शिक्षकांना आपण विचारतो, सर आज गृहपाठ कोणता करायचा आहे? तर आज मी शाळेला यायचं आहे की नाही? आपण कोणत्याही प्रकारचे काय करतो, हे प्रश्न विचारू शकतो. तर त्याला काय बोलतो आपण, प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य. दुसरं असेल उद्गारार्थी. उद्गारार्थी म्हणजे काय? आपण भावनेचा काय करतो, इथे उद्गार काढलेला असतो. उद्गार काढलेला असतो म्हणजे आपण इथे काय केलंय, एक असा उद्गार काढून आपण काय केलं, ते आपली आश्चर्य व्यक्त केले किंवा आश्चर्यपणाची एक भावना काय केली आपण व्यक्त केली. तर ती कोण, आता हे जे उदाहरण काय पाहू, की किती सोपी कविता ही, अब्बब्बा केवढी प्रचंड आग आहे, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली. म्हणजे आपण काय केले, आपण इथे उद्गार काढले. उद्गार काढले म्हणजे आपण काय केले, इथे आश्चर्य व्यक्त केलं. त्यावेळी तिथे काय होतात, ते उद्गारवाचक वाक्य असे बनते. पुढचं असेल आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आपण क्रियापदावरून म्हणजे जे काय प्रश्न विचारतो त्या प्रश्नावर आपल्याला काय समजते, की त्याच्या रूपावरून समोरच्याला आपण आज्ञा करतोय, विनंती करतोय, हुकूम करतोय, प्रार्थना करतोय, आशीर्वाद करतोय, ह्या सर्व गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला आपण काय बोलतो, आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. जसं की तुझे पुस्तक मला दे, ज्ञानबा पोटा सोडून शेताच्या बाहेर हो, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, बाबा थळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे, खूप शिक खूप मोठा हो. आता हे जे 5 उदाहरणं घेतली आपण, 5 उदाहरणावरून आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा काय होतोय, बोध होतोय. जसे पहिल्या ह्याच्यातून होतोय आज्ञेचा बोध होतोय आपल्याला, दुसऱ्यातून हुकूमचा बोध होतोय, तिसऱ्यातून आपल्याला विनंतीचा बोध होतोय, चौथ्यातून आपल्याला प्रार्थनेचा बोध होतोय, पाचव्यातून आपल्याला काय होतंय, आशीर्वादाचा बोध होतोय. तर या सर्वांना आपण काय बोलतो, आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. आता वाक्याचे रूपांतर करताना सर्वात मोठी कंडिशन किंवा सर्वात मोठा जो नियम आपण बोलला जातो, तो वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचे, पण वाक्याच्या अर्थामध्ये मुळीच बदल होता कामा नये. वाक्याच्या रचनेमध्ये म्हणजे आपण शब्द जे असते, शब्द तुम्हाला काय करायचे, बदलायचे. पण शब्द बदलत असताना फक्त एवढी काळजी घ्यायची की ते वाक्याचं काय करता कामा नये, अर्थ बदलता कामा नये. जर तुम्ही अर्थ बदलला किंवा तुम्ही मिनिंग बदलला तर ते वाक्य काय होणार आहे, योग्य वाक्य रूपांतर होणार नाहीये. तर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे रचनेमध्ये बदल करायचे, त्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाहीये.
आता प्रश्नार्थी किंवा विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता जेव्हा हे परस्पर रूपांतर करतो किंवा प्रश्नार्थीचे विधानार्थी, विधानार्थीचे प्रश्नार्थी, तर सगळ्यात मोठी टीप काय लक्षात ठेवायचे की प्रश्न जर होकारार्थी असेल तर तो बनवताना काय बनवायचं आहे आपल्याला, होकारार्थी बनवायचे, सॉरी नकारार्थी बनवायचे. आणि हा प्रश्न हा नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य काय होणार, हे होकारार्थी. म्हणजे हे विरुद्ध बाजू, विरुद्ध बाजू म्हणजे नकारार्थीचे होकारार्थी, होकारार्थीचे नकारार्थी. आपण उदाहरण पाहिलं पहा, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो. आता याचं विधानार्थी करायचंय. आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. आता या प्रश्नार्थीच करायचं आपल्याला. विमान प्रवास कोणाला आवडत नाही. म्हणजे आता आपण जर पाहिलं ह्याच्यामध्ये काय केलंय, ते फक्त रचना बदल केले, शब्द थोडे इकडे तिकडे बदल केले, पण त्यांचे जे हे असतील अर्थ जो असेल, अर्थ काय केले त्यांनी बदललेला दिसत नाही. दुसरा असेल उद्गारार्थी विधानार्थीचे परस्पर रूपांतर. आता हे जे विधानार्थी आपण वाक्य करणार आहे उद्गारार्थी वाक्याचे, तेव्हा त्याची विपुलता लक्षात ठेवायची. विपुलता लक्षात ठेवायची म्हणजे अर्थामधील जे काही भावना असतील, ज्या काही इच्छा असतील, त्या सगळ्या बघून तुम्हाला त्याची विपुलता तुमच्या विधानार्थी वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचे, स्पष्ट करायची आहे. किती सुंदर दृश्य आहे ते विधानार्थी करा. आता हे ते दृश्य फार सुंदर आहे. दुसरा असेल या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. त्याचे उद्गारार्थी कसं करायचे, किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. आता 2 वर्ष जर आपण वाक्य पाहिली त्याच्यामध्ये काय केलेले ते आपण वेदनार्थी आणि उद्गारार्थी बनवले. पण हे बनवताना त्यांनी काय केले, ते कोणत्याही प्रकारचा अर्थ बदललेला नाहीये. आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. पहिला असेल कर तुला काय करायचं आहे ते. आता हे जे आज्ञार्थी असेल त्याचं काय करायचं, तुम्हाला विधानार्थी करायचं. विधानार्थी करताना काय करतात तुम्हाला, हे त्यामध्ये कोणते उद्गार वापरायचे नाही, काही वापरायचं नाही. तुला काही करण्याची मोकळीक आहे. म्हणजे इथं काय करतो आपण, फक्त विधान करतो आणि सोडून देतो. दुसरा असेल उगाच भलतेसारखे अर्थ काय काढताय, त्या प्रश्नार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचे, ते आज्ञार्थी वाक्य करायचे. उगाच भलतेसारखे अर्थ काढू नका. तिसरा असेल स्वतःला सामर्थ्यवान बनव. ज्या वाक्याचे तुम्हाला काय करायचं, ते विधानार्थी बनवायचे. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. चौथा असेल आपण कशाला चिंता करता. त्या प्रश्नार्थीचं काय करायचं तुम्हाला, हे विधानार्थी करायचं. आपण चिंता करू नये. पुढचं असेल पांढरा रंग वरवर जात होता. याचं काय करायचं तुम्हाला, हे प्रश्नार्थक करायचं. तर याचं काय येणार, हे पांढरा ढग वरवर जात नव्हता का. पुढचं असेल होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्यात मोठी कंडिशन किंवा सगळ्यात मोठा रूल जो बोलतो तो काय असेल, की जेव्हा होकारार्थी आणि नकारार्थी किंवा नकारार्थी होकारार्थी आपण जेव्हा करतो, त्यामध्ये काय करायचं तुम्हाला, वाक्याचा अर्थ बदलायचा नाहीये. पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला विरोधी शब्दाचा म्हणजे विरुद्धार्थी शब्दाचा काय करायचं, तुम्हाला हा उपयोग करायचा आहे. विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग कसा करता येईल, पहिला पहा, मी फार दुःखी आहे. आता हे जर नकारार्थी करायचंय, सॉरी मी फार सुखी आहे, या होकारार्थीचं तुम्हाला काय करायचं आहे, हे नकारार्थी करायचंय. तर कसं येणार, दुःखीचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, सुखीचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, हा दुःखी येणार. मी दुःखी नाही. दुसरं पहा, बा स्वतः रागीट नव्हता. आता हे जर तुम्हाला काय करायचं, होकारार्थी करायचंय, तर रागीटचा विरुद्धार्थी शब्द काय येणार, हा प्रेम. बा स्वतः प्रेमळ होता. बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट आनंदी नव्हता. असं इथं होकारार्थी करायचे. बाई पोपटाला भेटली नाहीत म्हणून पोपट दुःखी होता. पण आनंदीचा विरुद्धार्थी शब्द वापरला कोणता, दुःखी. या ग्रंथाने मला दूर केले नाही, होकारार्थी करा. या ग्रंथाने मला जवळ केले. पुढचं असेल फुलांनाही मरायचे नसते, याचं होकारार्थी करायचे. फुलांनाही जगायचे असते. म्हणजे इथं आपण जे काही वाक्य बघितले त्या वाक्यामध्ये पाहिलं की आपण तिथे काय केले, ते विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. म्हणजे जेव्हा 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 तुम्ही होकारार्थी नकारार्थी करता, तेव्हा तुम्हाला तिथे काय करायचे, ते
विरुद्धार्थी शब्द वापरायचे आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे याबाबत प्रश्न येऊ शकतात. वाक्य ओळखा किंवा एक तुम्हाला वाक्य दिलं असताना त्या वाक्य तुम्हाला काय करायचे ओळखायचे. तर तुम्हाला असे 2 ते 3 वाक्य दिले असताना त्या 2 ते 3 वाक्याचं तुम्हाला काय करायचं वाक्य रूपांतर करता. जसं आपण पाहिलं प्रश्नार्थीचं विधानार्थी, विधानार्थीचं प्रश्नार्थी, उद्गारचं प्रश्नार्थी, प्रश्नार्थीचं उद्गार्थी, हे सर्व प्रकारचे काय आहे ते वाक्य रूपांतर आहेत. आणि परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्कासाठी काय केलं जातं तुम्हाला हे व्याकरण किंवा भाषा अभ्यास विभाग जो असतो तो भाषा अभ्यास विभागामध्ये तुम्हाला त्याच्या अंतर्गत तुम्हाला काय केले जातात ते त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर आजचा हा पाठ आपला इथेच संपतोय. धन्यवाद.